त्यांच्याशिवाय जगायची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तू करूच नकोस, पण तू असं हरून जाऊ नकोस रे बाळा. ती बिचारी तू येशील या आशेवर असतली आणि तू हे असं हात पाय गाळून बसलंस तर कसा चालात. या बघ, ती जिकडे खय असत ना तिकडे ती तू जो विचार करत असतली बघ. जा बघू, तू फ्रेश हो आणि तिका तू लवकरात लवकर शोधून घरी परत आण. काय कोण आहेस तू? आर्या, तू आता रडत होतीस का? नाही नाही, रडत नव्हते. पण मी तुला बघितलं. तू मला रडताना पाहिलं म्हणून तू आलीस? माझी आई म्हणते जेव्हा कोण रडत असेल त्याला एकटं नाही सोडायचं, त्याच्या बाजूला बसायचं, म्हणजे त्याला बरं वाटेल. अगदी बरोबर बोलते तुझी आई. मला सांग, तू शाळेत जातेस? हो. कितवीला आहेस? तिसरीला. तिसरी? पण तुला अभ्यास करायला आवडतो का? हो, अभ्यास करायला आवडतो, पण चित्र काढायला जास्त आवडतं. तू मला चित्र काढायला शिकवशील का? हो, शिकवेन ना. पण कुठलं चित्र काढायचं आपण? घराचं. घराचं? चल आपण घराचं चित्र काढूयात. चल ये. हे असं पहिल्यांदा ट्रायंगल काढायचा. ठीक आहे. असं ट्रायंगल काढल्यानंतर त्याला हाफ कप करत जायचं, म्हणजे अर्ध गोल काढायचा इथे वरती. ह्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? कौलं. घराला कौलं असतात ना, तसं. अय्या, किती सुंदर झालं आपलं घर. हो ना मावशी? हे काय, तू परत रडायला लागलीस? नाही ग, रडत वगैरे काही नाहीये. मला सांग आर्या, तुझी आई आता घरी असेल का ग? हो, जेवण बनवत असेल. हो का? माझी एक मदत करशील? नक्की? एक मिनिट थांबा. हे तोपर्यंत आहे ना, तू हे पूर्ण कर, मी आलेच. आर्या,
ही बघ, ही चिठ्ठी आहे. ही तू तुझ्या आईला देशील? हां, मी तुला या वहीमध्ये ठेवून देते, ठीक आहे? आईपर्यंत पोहोचव. आईला सांग की सईताईने दिली आहे. थँक्यू. तू आता जा घरी, ठीक आहे? आणि छान चित्र रंगव. आर्या नाव आहे तिचं. खेळायला आली होती इथे. आणि तुलाही माहिती आहे ना की मला लहान मुलं किती आवडतात ते. मलाही कंटाळा आला होता म्हणून थोड्या वेळ तिच्यासोबत वेळ घालवावा, बाकी काही नाही. आर्या तू जा. हा, आता आपण उद्या खेळूयात. बाय. आर्या, तुझं ते काहीतरी पडलंय बघ. हे पान माझं नाहीये, हे पान मावशीचं आहे. मावशीने मला दिलं. बाय मावशी. आर्याची आई, मला माहिती आहे तुम्ही मला ओळखत नाही. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी एका संकटात आहे. प्लीज ह्या नंबरवर कॉल करा आणि माझ्या मिस्टरांना इथला पत्ता द्या. विक्रम, चुकलं माझं. चूक झाली माझ्याकडून. पण तू देवांशला काही करू नको प्लीज. प्लीज त्यांना काही करू नको. अवं तर मी पाया पडते तुझ्या. प्लीज प्लीज मला माफ कर प्लीज विक्रम, प्लीज माफ कर मला. पण त्यांना काही करू नको. का असं करतेस सई? हा, अरे आर्याच्या आईने वाचलं असतं तर काय वाटलं असतं तिला? सई, तिने खरंच हा विचार केला असता की मी कोणीतरी हैवान आहे. सई, तू इथे आल्यापासून तुला खुश ठेवण्यासाठी मी किती धडपडतो. प्रत्येक गोष्ट सई मी तुला हातात देतोय. एक सुंदर नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. सई, मी आता काय करू ग? कसं समजावू तुला की मी आधीचा विक्रम नाहीये सई. आता मी सुधारलोय सई. मी दिवस रात्र एकच विचार करत असतो, एकच प्रार्थना करत असतो की माझ्या सईने माझ्याकडे प्रेमाने बघावं एकदाच. सई, तू माझ्याकडे प्रेमानं बघण्यात तर सोड सई. तू मला सतत माझ्या भूतकाळाची आठवण करून देते सई. का? माझं मला माफ कर प्लीज. माफ कर. कितीदा माफ करू सई? कितीदा माफ करू? आणि कितीदा तू एक चूक करणार आहेस सई? सई, तुला आठवतं तू सई शाळेत होतीस ना शिकवायला, तेव्हा सई खूप लहान मुलं मस्ती करायचे. तू त्यांना समजावायचीस पण काही मुलं तरी नाही ऐकायचं. मग सई तू काय करायचीस आठवतंय तुला? सई, तू त्यांना शिक्षा करायचीस. मला असं वाटतंय सई, आता मला तुला तशीच शिक्षा करावी लागणार आहे. नाही विक्रम,
मी खरंच हात जोडते तुझ्या पुढे, चुकलं माझं, पण याची शिक्षा तू देवांशना देऊ नको. माझी चूक आहे ना, मला त्रास दे, माझा जीव घ्यावा तर बरे प्लीज. मी सई काय 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 करतेस तू? सई काय बोलतेस? हा सई, मी तुझा जीव घेईन. सई अगं काय बोलतेस तू? सई माझं खूप प्रेम आहे सई तुझ्यावर, खरं प्रेम आहे. अगं तुझा जीव सई मला किती मोलाचा तुला माहित नाही का सई? नाही सई नाही, मी असं करूच शकत नाही ग. उलट सई मला आता अशी शंका यायला लागली आहे ना की तुझ्यासाठी त्या देवांशचा जीव आता मोलाचा राहिलेला नाहीये. विक्रम काय बोलतोस तू? असं मग काय सई, काय सांग ना. सई तुला माहिती आहे ना मी त्याच्या डोक्यावर बॉम्ब प्लांट केलाय. सई तरी सुद्धा हे असले प्रकार करतेस? हा खरं तर ना सई, त्या देवांशला ना मारून टाकायला हवं. 1 मिनिटही नाही लागणार सई मला त्याला संपवायला, लक्षात ठेव. नाही सई, मी असं करणार नाही, कारण मला माहिती आहे की जर मी असं केलं तर तुला इथे थांबायला काही कारणच उरणार नाही सई. कारण तुझी आई, सासू, सासरे हे तर जिवंतच राहतील ना सई. मग तुला त्यांच्याकडे परत जावंसं वाटेल है ना? नाही विक्रम प्लीज, नाही. हो सई हो, आणि आजच मी त्या सगळ्याचा बंदोबस्त करून आलोय. बघायचंय तुला? बघायचंय? बघ. बघितलंस सई, मी तुझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी बॉम्ब प्लांट करून ठेवले. नाही म्हणजे सगळ्यांना समान वागणूक मिळायला हवी ना सई. तू जर का आता पुन्हा आगाऊपणा केलास ना तर लक्षात ठेव, देवांश सकट मी सगळ्यांना उडवून टाकेन. विचार कर सई, मी फक्त एक बटन दाबायची खोटी आहे, आणि ते बटन दाबलं ना की देवांश सकट तुझे सासू, सासरे, आई, रिया, ती माजोरडी भैरवी सगळ्यांची राख होऊन जाईल सई. आणि मग या अख्ख्या जगात तुझा असा मी एकटाच उरेन सई. दाबू? हा बटन दाबू? सांग ना, दाबू 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 सई, दाबू? विक्रम प्लीज प्लीज, मी हात जोडते, नको असं काय करू. ठीक आहे, एक शेवटची संधी देतो तुला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, आपण दोघेही सुखी होऊया, आणि तरच तुझ्या माणसांचे जीव असतील. शाणी हा माझी सई. जो येतो तो माझ्याच कानाखाली कसं काय मारतो? अदिती सायको भैरवी, मग ती सई, आणि कोण नाही तर आता ही म्हातारी. ही म्हातारी मला मारते. कालपर्यंत कोकल गायब होती, घरात गाडीसारखी फिरत होती, पण नाही आता शिंगा फुटलेत ना तिला, माझ्या कानाखाली मारते. वाह, या या, वेलकम वेलकम मिस्टर ओंकार जहागीरदार. या आली, आत्ता आली बायकोची आठवण. हा
चालता हो इथून आधी. मला ना ओंकार तोंड पण नाही बघायचंय तुझं, माझी इच्छाच नाहीये. स्वतःच्या बायकोसाठी स्टँड पण नाही घेतायत, हँडल नाही करतायत. हा तू ना ओंकार एक नंबरचा लूजर आहेस, लूजर. ओंकार, ओंकार हात सोड माझा. ओंकार हात दुखतोय. हेच संस्कार केलेत का तुझ्या मम्माने तुझ्यावर? बायकोला हर्ट करायचा, त्रास द्यायचा तिला. हा बायको नाहीयेस तू माझी. आणि मम्मा बद्दल एक शब्दही बोलू नकोस. हे तू ना, मला तुझ्या बरोबर आर्ग्युमेंट करण्यात ना काहीच इंटरेस्ट नाहीये. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. सई बहिणीला तू गायब केलंयस का? खरं ते काय सेन्सलेस क्वेश्चन आहे हा. तू असा विचार तरी कसा करू शकतोस रे? अरे जी मुलगी खोटं बोलून माझ्या घरात एवढे दिवस राहतीये तिचा काय भरोसा? वा 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 वा, मस्त. नाही म्हणजे मी खोटं बोलते, तू तर खोटं बोलतच नाही, तू तर सगळं सत्यच बोलतोस. हो ना? नाही बोललो ना, मी पण खोटं बोललो, पण ते खोटं बोलल्याबद्दल ना मला गिल्ट तरी वाटतं अंजली. पण आपल्यामुळे घरात एवढी भांडणं झालीत, दादा वहिनी घर सोडून निघून गेलेत. अरे तुझी बहीण मिसिंग आहे, त्याच्याबद्दल थोडं पण वाईट वाटत नाही तुला? अरे बाबा, मला नाही माहिती सई कुठे आहे, काय करतेय. मी काही केलेलं नाहीये, कळलं का? ते तुला माहिती. आणि जर तू केलं जरी असशील ना तरी ते आत्ताच्या आत्ता कबूल कर, कारण पुढे जाऊन ना खूप प्रॉब्लेम्स होतील मग. आणि अजून एक गोष्ट, पास झालंय खोटं जगणं. आता आपलं लग्न झालं नाहीये हे घरच्यांना आपल्याला लवकरात लवकर सांगून टाकायचंय, कारण त्यांना हे जर दुसरीकडनं कळालं ना तर ते आपल्याला कधीच एक्सेप्ट करणार नाहीत. हॅलो, तू नाही सांगायचं मला काय करायचं आणि काय नाही ते. मला जे करायचं ते मी करेन. मी काही कोणाला सांगायला जाणार नाहीये. तुला सांगायचंय ना, तू जा आणि तू सांग तुझा तू, कळलं? आणि हो, तुझी ती सई वहिनी ती कुठे गेलीये, काय करते, तिला काय झालंय मला माहित नाही, माझा संबंध नाही, कळलं? यु नो व्हॉट, कदाचित दादा बरोबर होता, माझ्याकडूनच चूक झालीये. हो ना, नाही झालीये ना चूक, आता भोग, आता परिणाम भोगायचे. मी नाही या घरातून कुठेच जाणार नाहीये. मी इकडे या घरातच बसून राहणार आहे. बघू मला कोण काय करतं ते. आतापर्यंत काय बोलत नव्हता, जरा जास्तच बोलायला लागला ना. हा दाखवते त्याला कोण आहे मी. सई, अशी का बघतेस? तू आणि मी एकच आहोत. मी तुला मदत करायला आलीये. मला कोणीच मदत नाही करू शकत. काय झालंय तुला? अशी हातपाय गाळून का बसलीस? आणि मला सांग, एवढी रडकी केव्हापासून झालीस तू? दिसत नाहीये का तुला विक्रमने माझी काय अवस्था केली आहे ती? दार उघडं असूनही घराबाहेर पडू शकत नाहीये मी, नाहीतर माझ्या माणसांचा जीव जाईल. ना घराबाहेर पडू शकते, ना कोणाला सांगू शकते, ना कोणाला मदत मागू शकते. रडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीये मी. भित्री भित्री? मला भित्री म्हणतेस तू? माझ्या जीवाची पर्वा नाहीये मला, कळलं ना? माझ्यामुळे माझ्या जीवाभावाच्या माणसांचा जीव धोक्यात आला, याचं जास्त वाईट वाटतंय. ठीक आहे, मग हार मान आणि विक्रम सांगेल ते कर. कधीच नाही. घ्या, आता तुला ह्या घरातून बाहेरही पडायचं नाहीये, विक्रमच्या हातातलं बाहुलं व्हायचं नाहीये. असं कसं चालेल ग? तू का आलीयस इथे?
मी अशी हतबल झाली हे बघून माझ्यावर हसण्यासाठी आली आहेस का? अजिबात नाही, मी तुला तुझ्या ताकदीची आठवण करून द्यायला आली आहे. अगं विक्रमला हेच तर हवंय, तू हतबल व्हावीस आणि त्याचं सगळं म्हणणं ऐकावं हेच वाटतं त्याला. आणि तुला असं वाटतंय की तू या घराच्या पिंजऱ्यात अडकली आहेस, पण खरं तर तू तुझ्या भीतीच्या पिंजऱ्यात अडकली आहेस सई. तो पिंजरा तोड आणि निघ इथून. पण कसं? मी बाहेर पडले आणि त्या विक्रमने त्याची धमकी खरी केली तर? आणि ते बॉम्ब खरे असतील कशावरून? गंमत आहे का असं कोणाच्याही घरात बॉम्ब लावणं? नाही, तो विक्रम आहे, तू काही करू शकतो. आणि तू सई आहेस, तू जर ठरवलंस तर तू काहीही करू शकतेस. सई, आता आपल्या घरच्यांना फक्त आपणच वाचवू शकतो. हे बघ, इथून बाहेर पडून आता आपण पोलिसांना विक्रमने जे काही केलंय ना ते सगळं सांगायला हवं. आणि आपण आत्ताच्या आत्ता निघालो ना तर त्याला कळायच्या आत सगळे बॉम्ब निकामी झालेले असतील आणि मग तो काही करू शकणार नाही. पण 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 काय सई? अगं विक्रमच्या भीतीमुळे आपण अशी आशा नाही सोडू शकत. जागी हो आता आणि विचार कर, देवांचा विचार कर, आपल्या घरातल्या लोकांचा विचार कर. तुझ्या विचाराने अक्षरशः हतबल झालेत ग ते. आपण ना त्यांना आता भेटायला हवं, त्यांच्याकडे जायला हवं सई. हो, हे बघ सई, देवांश आपल्या बरोबर असल्यावर आपल्याला कुठल्याच गोष्टींना घाबरायची गरज नाहीये. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना आपल्याला आता हिम्मत करावी लागणार आहे. आणि ती हिम्मत आपल्यात आहे. आता कसलाच विचार करू नकोस. तो विक्रम यायच्या आधी ह्या नरकातून निघ. जा इथून. तुम्ही जिथे असाल तिथे मी असणार आहे. तुमच्यासोबत मी अगदी झोपडीत सुद्धा राहू शकते, तेही आनंदाने.